नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि। द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि। पाणातिपाता वीरमणि सिक्खापदं समाधियामि। अदिन्नदाना वीरमणि सिक्खापदं समाधियामि। कामेषु मिच्छाचारा वीरमणि सिक्खापदं समाधियामि। मुसावादा वीरमणि सिक्खापदं समाधियामि। सुरामेरयमज्जपमादठाणा वीरमणि मे भन्ते द्वितीय
द्वितीयम्पि तृतीयम्पि अहं वन्दे त्रिशरणेन सद्दि पंचशीलं धम्मं याचामि अनुग्रहं गत्वा शीलं देहमे वन्दे यमां वदामि तवदेथ नमो तस्स भगवतो सम्मा नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि Buddhं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयम्पि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि त्रिशरणागमनं सम्पूर्णम् वन्दे पानातिपाता वैरमणि शिखापदं समादयामि पानातिपाता वैरमणि शिखापदं समादयामि अदिन्नादाना वैरमणि शिखापदं समादयामि अदिन्नदाना वैरमणि शिखापदं समादयामि कामेषु मिच्छाचारा वैरमणि शिखापदं समादयामि कामेषु मिच्छाचारा वैरमणि शिखापदं समादयामि मुसावादा वैरमणि शिखापदं समादयामि मुसावादा वैरमणि शिखापदं समादयामि सुरामेरयमज्जपमादठाना वैरमणि शिखापदं समादयामि सुरामेरयमज्जपमादठाना वैरमणि शिखापदं समादयामि शरणेन सद्धिं पंचशीलं धम्मं साधुकं पूजा सन्तते पूजयामि मुनिन्तस्स श्रीपादसरोवरे पूजेमि बुद्धं कुसुमेन नेन पूयेन मे तेन लभाभिमुखम् उक्तं मिलायति यथा इदं मे कायो तथा याति विनाशभाव घनसारदीपेन दीपेन तमदंसिना तिलोकदीपं सम्पुतं पूजयामि तमोनुदं सुगन्धिकाय वदन अनन्तगुणगन्धिना सुगन्धिना अहं गन्धेन पूजयामि तथागतं
बुद्ध धम्म सत्संग सुगततनुभव धातु धातु भक्ते लंकाय जम्बुदीपे तिरसपुरवरे नागलोके सतुपे सवे बुद्धस्य बिम्बे सकलसदिसे केशलोमादिधातु वन्दे सभ्येऽपि बुद्धं दशपथदनुजन बुद्धचैतन्यं नमामि वन्दामि चैत्ययं सब्बठानेषु पठित शारीरिक धातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा सकलं विज्जं विगुरज्ञानं देवरूपं सुजीव निर्मलचक्षुपरगोष गौरवर्णं सुखाय अभयचित्त निभयकाम सुरतधम्मं सुपेम विरधरज्जं सुजनतेन भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्यप्रभरत्नतु आनतु आद्यकुलभूषणतु भीमराजा सकल विद्यापति ज्ञान सत्संगति शास्त्र शासनमति बुद्धि तेजा पंकजा नरवरा रत्न स्वजन उद्धरा भगवंत आमुसाखरा भक्त काजा चौदार संग्रही न शस्त्र धरिता करी कापला हरिउरी रौद्र रूपा मुक्ती पथकोनता जीर्ण स्मृती जाळिता पुजारीला अगतिका मार्ग साचा राष्ट्र घटना कृती शोभते भारती महामानव बोलती सार्थ संज्ञा शरण बुद्धासमी शरण धम्मासमी शरण संघासमी भीमराजा 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 तेसो भगवान् सम्मा सम्बुद्धो विचाचरण संपन्नो सुगतो लोकविदो अनन्तरो पुरीस धम्म सारथी सत्यां देव मनुष्यान् बुद्धो भगवाति बुद्धं यावज्जीवितं पर्यन्तं शरणं गच्छामि स्वाखातो भगवता धम्मो संकीर्तिको अकालिको यैपस्सिको औपन्निको पच्यन्तं विदितम्पो विभूति धम्म यावज्जीवितं पर्यन्तं शरणं गच्छामि सुपटिपन्नो भगवतो सावक संगो उजुपटिपन्नो भगवतो सावक संगो न्यायपटिपन्नो भगवतो सावक संगो सामीचिपटिपन्नो भगवतो सावक संगो यान्दिन्ति चत्वारि पुरुषयुगानि अट्ठं पुरुषं गुग्गला यसं भगवतो सावक संगो आवन्यो पावन्यो दक्षिणीयो अंजलिकरणीयो अनन्तरं कुर्यात्तेतं लोकाति संगं यावज्जीवितं पर्यन्तं शरणं गच्छामि इमाय धम्मानुधम्मपटिपत्या बुद्धं पूजयामि इमाय धम्मानुधम्मपटिपत्या धम्मं पूजयामि इमाय धम्मानुधम्मपटिपत्या संघं पूजयामि अद्दायिमाय पटिपत्या जाति जरा मरणं परिमोच्यसामि इमया पुये क्रमेण मामे बालसमागमो सन्तं समागमो होन्तु यावन्निब्बानपतिया देववत्सतु कालेन सस्स सम्पत्ति हेतु च पितो भवतु लोको च राजा भवतु धम्मिको इमाय बुद्धपूजाय कथाय शुद्धचेतसा चिरं तिष्ठन्तु सद्गम्मो लोको वन्तु सुखी सदा इमाय धम्मपूजाय कथाय शुद्धचेतसा
चिरं तिष्ठन्तु सद्धम्मो लोको वन्तु सुखी सदा इमाय संगपूजाय कथाय शुद्धचेतसा चिरं तिष्ठन्तु सद्धम्मो लोको वन्तु सुखी सदा। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स करणीयमथ कुशलेन एकं सन्तं पदं अविक्रमे च सको ओजो च सोजो च सोच च समृद्ध्वन्नतिमानि सन्तु सको च सुभरो च अपकिचो च सल्लोकवति सन्तीन्द्रियो च निपको च अपगभो कुलेषु अनुनिगिद्धो न चां खुद्धं समाचार किञ्चिदेन विभूपरे उपवदयो सुखिनो वा तिमिना वन्तु सबे सत्या भवन्तु सुखितता यं किञ्चिपानभुत्थत्ति तस्सा वा थावरा वा अनवशेषा दीघा वा ये महान्ता वा मध्यमा रक्षका अनुकतुल्ला दिट्ठा वा एव ए दिट्ठा ए च दुरे वसन्ति अविदुरे भूता वा सबवेशी वा सबे सत्या भवन्तु सुखी तथा न परो परो निकुम्यत्थ नातिमयत्थ कथचिन किञ्चित् व्यारोसना पटिगच्छय्य नातिमयच्छ दुःखमिच्छय्य माता यतानीयं पुत्रं आयुषा एकपुत्रं मनुरखे एवं पि सर्वभूतेषु मानसं भावय परिमाणं मे तत्स सर्वलोकस्मि मानसं भावय परिमाणम् उद्धं अथो च तिर्या च सम्बन्धं अवैरम् असम्पत्त दिष्ठं करे निशिन्नो वा शिवानो वा यावतस्स विगतमेदु एतं सन्ति अधिष्ठाय ब्रह्ममेतं विहारं इदमाहु दिष्ठत्सनुपगब्बा शिल्वा देशनेन सम्पन्नो कामेषु विनयगेदं नहि जातु गबच्छय पुनरेतीति। असेवना च बालानां पण्डितानां च सेवना पूजा च पूजनीयानां एतं मङ्गलम् उत्तमं पतिरूपदेशवासो च पुब्बे च कत्तपुय्यता अत्तसमापनिधि च एतं मङ्गलम् उत्तमं बाहु सहस्रशिपि च विनयो च सुशिक्षिता सुभाषिता च यो वाचा एतं मङ्गलम् उत्तमम् दानच्च माता पितु पठानं पुत्रधार ससङ्गो अनाकुला च कम्मन्ता एतं मङ्गलम् उत्तमम् दानच्च धम्मचर्यात् यातकान च सङ्गो अनवजानि कम्मानि एतं मङ्गलम् उत्तमम् आरती विरति पापा मज्जपाना च संयमो अपमादो च धम्मेषु एतं मङ्गलम् उत्तमम् गारवो च निवोतो च सन्तुष्टित कथयुता कालेन धम्मसवर्णम् एतं मङ्गलम् उत्तमम् खन्ति च सुवर्णसस्ता समनानं च देशनं कालेन धम्मसाकच्छा एतं मङ्गलम् उत्तमम् तपो च ब्रह्मचर्या च अर्यसच्चानं देशनं निब्बान सच्चिक्रिया च एतं मङ्गलम् उत्तमम् पुट्टस्य लोकधम्मे हि चित्तम् एषं न कम्पति अशोकं विरजं ख्यम्मं एतं मङ्गलम् उत्तमम् एतादिशानि कत्वानं सब्बद्धमपराजिता सब्बद्ध स्वस्ति गच्छन्ति तं तेषां मङ्गलम् उत्तमम्। साधु साधु साधु। नमो तस्स भगवतो बोला सम्मा सम्बुद्धस्स नमो
तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. माझ्या पाठी बोलायचं आहे. विपत्ती विपत्ती पटिविहाय सब संपत्ति सिद्धिया सब रोगा विनाशाय अवेदिगायो दायकं सब दुःखा विनाशाय अवे निब्बान संतिके अन्ते अनुग्रहं कृत्वा परितं कृतं मंगलं द्वितीयंपि तृतीयंपि विपत्ति पटिविहाय सब संपत्ति सिद्धिया सब रोगा विनाशाय भवेदिगायो दायकं सब दुःखा विनाशाय भवे निब्बान संतिके पंते अनुग्रहं कृत्वा परितं वृद्धं मंगलं भिक्षु संघो. आज आम्ही जाधव परिवार आमच्या घरातील आमच्या परिवारातील सर्व विघ्नाच्या नाशासाठी सर्व दुःख नाशासाठी सर्व रोग नाशासाठी सर्व भय नाशासाठी सर्व संपत्तीच्या लाभासाठी आणि निर्वाण प्राप्तीसाठी भिक्खू संघो परित्राण पाठ बोलावा. समंत चक्रवालेषु अत्र गच्छन्तु देवता सधम्मं मुनिराजस्य सुनन्तो सगमोकदं धम्म सवर्ण कालो अयं वदन्ता धम्म सवर्ण कालो अयं वदन्ता धम्म सवर्ण कालो अयं वदन्ता. ए संता संत चित्ताति शरणं शरणं एतं लोकं तरेवा भूमा भूमा च देवा गुणगण गहना यावता सबकालं एते आयन्तो देवावरं कनकराजे मेरुराजे वसन्तो संतो संतो सहन्तो मुनिवर वचनं स्वत्थो मग सुमग. सब्बेषु चक्रवालेषु यक्षा देवास ब्रहानो यंगामेहि कत्तं पुयं सब संपत्ति साधकं सभ्येत्तं अनुमोदित्वा समगा शासनरता पमादरहिता हुन्तु आरखासु विशेषतो शासन स्वच्छ लोको च रुद्धो. सबे सत्या सुखी वंतो सबे वंतो सखेमिनो सबे भद्राणि पसन्ति मा गच्छि दुःखमागमा यानि भूतानि समागतानि भूमानि वायानि वन्तलिके सबेव भूता सुमना भवन्तु अथोपि सकस्तसुनन्तु भाषितं तस्मै भूतानि समित सबे मेतं करोतं मानुष्य पज्जाय दिवाचरत्तो चरन्ति अबल्लि तस्माहिने रक्षन्तपमत्ता. नमो तस्स बोला. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. गाओ सहसमभिनिमित गाओ
उदन्तं उदितघोरेणमारं हन्ति सुदन्तविधिना जितवा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते नालागिरिगजवरम् अतिमातभूतं भावग्चक्रमसनीव सुदारुणन्तं मेतम्बुसेकविधिना जितवा मुनिन्दो तेजसा भवतु ते जयमङ्गलानि कट्वमुदरम् इव गाभिनीया चिन्ताय दृष्टवचनं जनकाय माझे सन्तेन सोमविधिना जितवा मुनिन्दो तेजसा भवतु जयमङ्गलानि सचं विहाय मतिसच्चकवादकेतुं वादाभिरोपितमनम् अति अन्धभूतं पय्यापदीपजलितो जितवा मुनिन्दो तेजसा भवतु ते जयमङ्गलानि नन्दोपनन्दभुजङ्ग विविधमहीधि पूतेन थेरभुजगेन गमापयन्तो ईदुपदेशविधिना जितवा मुनिन्दो तेजसा भवतु ते जयमङ्गलानि दुःखाधिष्ठिभुजगेन सुधाटहार्थं ब्रह्मा विशोद्धिज्योतिमिति बकाभिधानं यानागदेन विधिना जितवा मुनिन्दो तेजसा भवतु ते जयमङ्गलानि एतापि बुद्ध जय मङ्गल अष्टगाथा यो वाचको दिन दिने सरते मतन्दी ईवाननेक विविधानि चुपदवानि मोक्षं सुखम् अधिगमय्य नरो सपय्यो शेवट सबका मंगल सबका मंगल सबका मंगल होय रे तेरा मंगल तेरा मंगल तेरा मंगल होय रे दृश्य अदृश्य सदृश्य अदृश्य सभी जीवों मंगल होय रे जल के थल के और गगन के प्राणी सुखिया होय रे निर्भय होए निर्वैर बने सब सभी निरामय होय रे तेरा मंगल तेरा मंगल जागे जागे धम्म जगत में होय होय जन कल्याण राग देश और मोह दूर हो
जागे शील समाधि ध्यान, जन जन दुखड़े मीट जाए, फिर से जाग उठे मुस्कान। तेरा मंगल तेरा मंगल तेरा मंगल हो, सबका मंगल सबका मंगल सबका मंगल हो रे। जागे जागे धम्म जगत में, जागे जागे धम्म जागे जागे धम्म जगत में होए। जागे जागे धम्म की वाणी, मंगल मूल महाकल्याणी। होय बुद्ध सदृश्य कोई ज्ञानी, होय बुद्ध सदृश्य कोई ज्ञानी। सबका मंगल सबका मंगल सबका मंगल हो रे। तेरा मंगल तेरा मंगल तेरा मंगल। माता का मंगल माता का मंगल माता का मंगल हो रे। पिता का मंगल पिता का मंगल पिता का मंगल हो रे। गुरु का मंगल गुरु का मंगल गुरु का मंगल हो रे। बहनों का मंगल बहनों का मंगल बहनों का मंगल हो रे। भाइयों का मंगल भाइयों का मंगल भाइयों का मंगल। जन जन मंगल जन जन मंगल जन जन मंगल हो रे। मेरा मंगल मेरा मंगल मेरा मंगल हो रे। भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुतम संगानुभावेन सदा सुखी भवन्तु ते। इच्छितं पतितं तुयं एवमेव समीजतु सबे पुर्यन्तु चित्तसङ्कल्पः छन्दोपन्नरसो यथा। आयुरारोग्य संपत्ति सग संपत्ति मेव च ततो निब्बान संपत्ति इमिनाते समीजतु। तुम्हा सर्वांच्या इच्छा आकांक्षा पौर्णिमेच्या शीतल चंद्राप्रमाणे पूर्ण हो। बुद्ध बलाने धम्म बलाने संघ बलाने तुम्हा सर्वांचे कल्याण हो। मंगल हो मंगल हो मंगल हो सुखी। सब पाप सकरणं कुशल उपसंपदा सचित परियोदपनं। धम्मं सरे सुचरितं नातं दुचरितं सरे। धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परमिच। न तावता धम्मधरो यावता बहुवासति। योत्सपमि सुत्वानं धम्मं कायेन पसन्ति। सवे धम्मधरोति यो धम्म न पमजति। साधु साधु। धम्मदेशना भाई
हात मोकळे करा, शांतपणे ऐका. ब्रह्मांडाचे केंद्रबिंदू, त्या विश्वाचे पहिले शास्त्रज्ञ, ज्यांनी आपल्याला दुःखमुक्तीचा मध्यम मार्ग दाखवून आपल्या जीवनाला दुःखातून मुक्त केलेल्या, सुखाच्या मार्गाने दिशा दाखवलेल्या अशा महाकरुणी तथागत गौतम बुद्धांना मी सर्वप्रथम अभिवादन करते, वंदन करते, नमन करते. संविधानाचे शिल्पकार बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी या विश्वालाच नव्हे तर स्त्रियांना सर्वांना हक्क अधिकार मिळवून दिले आणि या देशाची नीव राखली. या धम्मध्वजावर अशोक चक्र देऊन या भारत देशाला बौद्धमय बनविले अशा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मी सर्वप्रथम अभिवादन करते, नमन करते, वंदन करते. रमाई, जिजाई, सावित्री, यशोधरा, महामाया या सर्व थोर पुरुषांना त्यांच्या कार्याच्या बलांना मी सर्वप्रथम वंदन करते, अभिवादन करते, नमन करते. आज आपल्या दिलीपजी जाधव या परिवारामध्ये आम्हाला 3 भिक्खू संघांना भोजनदानाचं आमंत्रण दिलेले आहे. त्या विद्यार्थ त्यांना जय भीम. आजचं हे भोजनदानाच्याबद्दल थोडक्यात आपण माहिती सांगू. जेव्हा तथागत गौतम बुद्ध जंगलामध्ये ध्यान साधनेला बसले होते, ज्ञानाच्या मार्गाने तपश्चर्या करत होते, त्यावेळेस त्यांचं पोट पाठीला लागून गेलं होतं. जेव्हा आपण हात लावायचो पोटाला तर पाठ लागायची. अशा स्थितीमध्ये त्यांचं जीवन पूर्ण शरीर निर्जीव म्हणजे स्थितीत झालं होतं. आणि या सडीला तिथून सुजाता तिथून पधारत होत्या आणि त्यांनी त्या बोधिवृक्षाच्या झाडाला संकल्प केला आणि म्हणाल्या की जेव्हा मला पुत्र प्राप्त होईल तेव्हा मी ह्या झाडाला खीर दान करेन. आणि त्या दिवशी अचानक पौर्णिमेच्या दिवशी, वैशाख पौर्णिमेच्या दिवशी सुजाताने त्यांना मुलगा प्राप्त झाला म्हणून त्यांचा खीरदानाचा जो पराक्रम होता तो करण्यासाठी त्यांनी आपल्या दासीला तिथे बोधिवृक्षाच्या खाली जागा स्वच्छ करण्याकरता पाठवले. तर ती दासी येऊन बघते तर तिथे बुद्ध बसलेले होते आणि मग ती सांगत गेली की बोधिवृक्षाखाली एक तपस्वी बसलेले आहे, त्यांचं शरीर पूर्ण जीर्ण झालेलं आहे. तेव्हा सुजाता म्हणाल्या प्रत्यक्षात बोधिवृक्षच कीर्तन करायला म्हणजे प्रार्थना करण्याकरता आलेली आहे. म्हणून त्या दिवशी सोन्याच्या पात्रामध्ये सुजाताने खीर आणली आणि आपल्या बोधिसत्वांना तथागत गौतम बुद्धांना ते खीराचं दान केलेले. ती खीर गौतम बुद्धाने प्राशन केली, त्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये एक प्रकारची ऊर्जा निर्माण झाली. म्हणजेच भोजनाचं एवढं मोठं महत्त्व आहे की ज्या भोजनाने गौतम बुद्धांना एक ऊर्जा दिली, एक ताकद दिली, बुद्धी दिली आणि सक्षम शरीर झालं. त्यावेळेला बुद्धाने संकल्प केला की जर मला ह्या जीवनामध्ये बुद्धत्व प्राप्त व्हायचं असेल तर मी हे पात्र नदीमध्ये सोडणार आणि जे ते विरुद्ध दिशेला गेलं तर मला बुद्धत्व प्राप्त होईल. अशा प्रकारे हे एक भोजनदानामुळे आपल्याला ऊर्जा मिळाली, त्यांना एक जीवनाचा मार्ग मिळाला. तसंच एक महाराज होते, त्यांनी बुद्धांना दुसरं भोजन दिलं. त्या भोजनामध्ये मशरूमचं भोजन केलेलं होतं. त्यांनी बऱ्या श्रद्धेने, बऱ्या आस्थेने, बऱ्या याच्याने भिक्खू संघाला भोजनदानाला बोलवलेलं होतं आणि त्यांनी मोठ्या याच्याने ते भिक्खू संघाला भोजनदानाचा सगळा कार्यक्रम पार पाडला होता. परंतु ते मशरूम निसर्गाच्या काही याच्यामुळे ते जहरीले होते आणि त्याच्यामध्ये विष झालेलं होतं. आणि त्या भोजनामध्ये बुद्धांना जेव्हा ते भोजन दिलं तेव्हा बुद्धांना तर माहिती होतं, कारण त्यांच्याकडे दिव्य दृष्टी होती, तर त्या दृष्टीने त्यांनी बघितलं. परंतु त्या जेव्हा त्यांनी सेवन केलं तर त्यांना म्हणजे विषाच्यामुळे उलट्या वगैरे व्हायला लागल्या आणि तब्येत खराब झाली. तेव्हा त्यांनी त्या राजांना सांगितलं की हे भोजन बाकी भिक्खू संघाला देऊ नका, ते भोजन जमिनीमध्ये दफन करून टाका. तर अशा प्रकारे या एक भोजन माणसाला जीवनदान देतं, तर दुसरं भोजन मानवाला मृत्यूदान पण देतं. म्हणून ह्या भोजनाला फार महत्त्व दिलेले आहे. सर्वात श्रेष्ठ दान म्हणजे भोजनदान. ह्या भोजनाची खूप मोठी अनुकंपा आहे. ह्या भोजनाच्या कार्याने आपल्या घरामध्ये कुशल मंगल होतं आणि सर्व कार्याला यश प्राप्त होतं, जीवनाला प्रगती मिळते.
आणि अशा प्रकारे आपण भोजनाच्या दानाचं परिमत्व आपण जाणून घेतलेलं आहे. पुढचं प्रबोधन आपले भिक्खू नमोविधी करतील अशी मी त्यांना विनंती. अखिल विश्वाला सुख शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अप्रतिम पंचांपर्णा. आज ऐरोली जनसेवा रहिवासी मालक संघ संकल्प चौक या ठिकाणी उपासक दिलीप बंधू जी जाधव यांच्या निवासस्थानी भिक्खू संघास शिबडदान आणि भोजनदान या कार्यक्रमास आयोजन केलेलं आहे. या कार्यक्रमात सर्व उपस्थित उपासक उपासिका बालक बालिका संघ सर्वांच्या परी उपासक उपासिका बालक बालिका तुम्हा सर्वांच्या परी मंगलकामना व्यक्त करतो आणि संघात नमन करतो आणि थोडं दंबदीसला सुरुवात करत आहोत. भोजनदान 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 एवढं महान भोजनदान आहे. तथागताच्या काळामध्ये एक वैशाली नगरमध्ये अम्रपाली नावाची एक गणिका होती आणि त्या वैशाली नगरमध्ये राहणारे महावीर हे महान होते. त्यावेळेस तथागत भगवान गौतम बुद्धांचे समकालीन होते आणि त्या ठिकाणी सर्व गावामध्ये भोजन झालेलं होतं. फक्त एकच घर बाकी होतं, एकच वाडा बाकी होता. तो होता अम्रपाली नावाच्या गणिकेचा म्हणजे नाचणाऱ्या बाईचा. तर त्या बाईला असं वाटलं की सर्व गावामध्ये तथागत भिक्खू संघाचं भोजन झालं, बुद्धांना बोलावलं, संघाचं भोजन झालं. माझं एवढं मोठं धन दौलत असून काय कामाचं, माझ्या घरी संघ आलाच नाही. संघ कुठल्या तरी प्रकारे माझ्या घरी आला पाहिजे. भगवान गौतम बुद्धाचा संघ हा महान आहे म्हणून संघ माझ्या दारापर्यंत आला पाहिजे. पण करावं काय, माझं नाव बरोबर नाही. माझं नाव जगप्रसिद्ध आहे की गणिका आहे, नाचणारी आहे आणि अथांग म्हणजे शील संपन्न भिक्खू संघाला कसं आमंत्रित करू हे त्या अम्रपालीला स्वतःच बरं वाटत नव्हतं. पण ते नाराज होती. सर्व गावामध्ये जेवण झालं, साऱ्या घरामध्ये जेवण झालं आणि माझ्याच घरी भोजन नाही. ते नाराज होती. त्या अम्रपाली मातेची दासी एक म्हातारी विचारलं तिने म्हाताऱ्या आईनं मोलकरीण बाईने की ताई ताई तुम्ही नाराज का, चेहरा नाराज आहे तुमचा. त्यावेळेस अम्रपाली म्हणतात की काय सांगू आई, सर्वांच्या घरी भोजन झालं, माझ्याच घरी भोजन नाही, आपल्याच वाड्यामध्ये भोजन नाही. आपल्या घरचं पैसा आपला धन दौलत खूप काय आहे, पण मी भिक्खू संघाला बोलवू शकत नाही का, भिक्खू संघ हा पवित्र आहे, आम्ही तर नाच नाही. त्यावेळेस मोलकरीण बाई सांगतात की ताई साहेब तसं काही नाही, भिक्खू संघामध्ये तसं जात पात मान काही नाही. तुम्ही जेवण द्या आम्ही खावा, तुम्ही जेवण द्या त्यांनी खावा अशा प्रकारे. म्हणून ते अम्रपाली बुद्ध श्रावस्तीमध्ये होते त्या ठिकाणी गेले, बुद्ध वैशाली जवळ होते त्या ठिकाणी गेले आणि नमन केलं आणि सांगितलं की बुद्ध उद्याचं भोजन माझ्याकडे. असं माहित पडलं त्या जेत लोकांना तर ते भोजन तथागतांच्या भिक्खू संघाला भोजन न मिळावं या अम्रपालीच्या घरचं. म्हणून जेत लोकांनी आपला रथ काढला आणि तिला आमंत्रण स्वीकारल्यानंतर अम्रपाली वापस येत आहे आणि जेत लोक म्हणतात भेटले तिला, चाकाला चाक रथाच्या लागले आणि रथ थांबले आणि अम्रपालीला विनंती करतात, म्हणतात की तुला जे पाहिजे ते आम्ही द्यायला तयार आहोत, अर्ध राज्य कार्य द्यायला तयार आहोत, पण तथागत भिक्खू संघाचं भोजन तुझ्याकडे ठेवू नको. एवढं महान भोजनाला किंमत आहे. तरी अम्रपाली म्हणे तुम्हाला जर अर्ध राज्य कार्य लागत असेल तर जे काय माझ्याजवळ धन दौलत आहे मी तुम्हाला सर्वच देण्यास तयार आहे, भिक्खू संघाचं भोजन मी तुम्हाला अजिबात देणार नाही. अशा प्रकारे अजून दुसरी गोष्ट अशी आहे की एक मोलकरीण होती श्रावस्तीमध्ये, तिचं नाव होतं सुकेशिनी. सुकेशिनी म्हणजे तिचे केस एवढे लांब होते, खाली एक आसन टाकायला होतं एवढं तिचे केस लांब होते, सुकेशिनी म्हणून तिला सुकेशिनी नाव पडलं होतं. ते एका घरामध्ये नोकरानी होती आणि त्या नोकरानी असताना त्या ठिकाणचे मालकीन मुंडन होतं, तिला केस नव्हते. त्या मुंडन नव्हतं म्हणून त्या मालकींची नजर त्या मोलकरीणवर राहत होती. हिचे केस बघून ते मालकीन हिचे केस बघून म्हणजे मनात जळत होती. तर अशा प्रकारे त्या मालकीच्या घरी भिक्खू संघाला भोजनदान साठी बोलावलं आणि मोलकरीण आपलं काम करत आहे. मोलकरीणला असं वाटलं म्हणजे सुकेशिनी मोलकरीणला असं वाटलं की
मालकींच्या घरी भोजन झालं, बऱ्याच ठिकाणी भोजन झालं, माझ्या घरी भोजन झालं पाहिजे संघाचं. पण करावं काय, मोलकरीण गरिबी आहे. करावं काय, मोलकरीण गरिबी आहे. पण मोलकरींना इच्छा झाली, करुणा झाली आणि मोलकरीणने विनंती केली मालकीनला की मालकीनबाई, ताई साहेब, मला 1 महिन्याचा, उदाहरणार्थ 1 महिन्यात पगार मला थोडा ऍडव्हान्स द्यावा, 1 महिन्याचा पगार मला द्यावा. मालकीन म्हणे कशासाठी ग? तर ते म्हणे की मी कमीत कमी तुम्ही 1000 भिक्खूंना जेवण देता, मी कमीत कमी 5 भिक्खूंना तरी जेवण देण्याची माझी इच्छा आहे, म्हणून तुम्ही मला 1 महिन्याचा पगार ऍडव्हान्स द्यावा. त्यावेळेस मालकीनच्या मनात कपट आला. मालकीन म्हणे बाई ग, तुला पैसे पाहिजे तर माझ्याजवळ नाही, पण मी दुसऱ्याजवळ आणून देतो व्याजाबट्ट्याने. ठीक आहे म्हणे, काही करून द्या. मोलकरीण म्हणे सुकेशनी काही करून मालकीन आणा, पैसे पण द्या. मालकीन बाई बाजूच्या घरात गेली, हो हा करत आली आणि मोलकरीणला सांगते की नाही ग बाई, ते काही पैसे देत नाही, ते बाई काही पैसा देत नाही. तर मोलकरीण बाई तिला विनंतीच करतात, नाही मालकीन काही करा, नाही मालकीन काही करा, मला संघ बोलायचा घरी भोजनाला, नाही मालकीन कसंही करा, मला पैसे द्या, मला संघ भोजनाचा, संघाला भोजनदान घ्यायचंच आहे. मालकीन कपटी होती. मालकीन म्हणे की बघ ग बाई, मी तुला पैसे देण्यास तयार आहे सुकेशनी, मी तुला पैसे देण्यास तयार आहे, पण माझी एक अट आहे. सांगा म्हणे मालकीन काय आहे? भिक्खू संघाला भोजन द्यायचं आहे ना. म्हणजे मालकीन सांगा काय आहे, तुम्ही जे बोलसान ते मी मान्य करण्यास तयार आहे. त्यावेळेस मालकीन म्हणते की सुकेशनी, मी तुला 5 भिक्खूच्या भोजनाला नाही, 10 या 50 भिक्खूच्या भोजनाला पैसे देतो, पण तू एक काम कर माझे. सांगा मालकीन कोणतं? म्हणजे तुझ्या डोक्याचे केस मला. त्या सुकेशनीनं मुंडन केलं, ते केस द्या मालकीनला दिले आणि ते पैसा घेऊन 5 भिक्खूंना भोजनदान दिलेलं आहे. अशा प्रकारे आजही त्या मातेचं, सुकेशनी मातेचं नाव होत आहे. म्हणून भिक्खू संघाला भोजन देणे खूप कुशल कर्म आहे. भिक्खू संघाला भोजन दान दिलं पाहिजे, संघदान दिलं पाहिजे, आर्थिक दान दिलं पाहिजे, चिवळ दान दिलं पाहिजे. संघाला दान दिलं, बुद्ध म्हणतात सर्वात श्रेष्ठ दान संघाला दान. संघाला तुम्ही लोक दान देता, तो पैसा, ते दान सर्व तुमच्याच कामात, म्हणजे समाजाच्याच कामात पडत आहे. म्हणून या ठिकाणी श्रद्धेने आपल्या कुटुंबाच्या हितासाठी, सुखासाठी, कल्याणासाठी श्रद्धेने 3 भिक्खूला जाधव परिवाराने आमंत्रित केलेले आहे आणि भोजनदान आणि शिवळदानाचा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे. दान अशा प्रकारे आहे की एक शेतकऱ्याला जाऊन विचारा, सुपीक जमीन मध्ये 1 किलो धान्य टाकलं तर 1 क्विंटल धान्य होते, 1 क्विंटल पीक निघते. शेतीमध्ये 1 किलो धान्य टाकलं तर 1 क्विंटल पीक निघते. अशा प्रकारे दान, जेवढं आपण दान देसान त्याच्या कैक पट आपल्याला फायदा त्याचा होते. म्हणून आपण दानाकडे वळलं पाहिजे. बुद्धाचा धम्म दानावर आधारित आहे. बुद्धांनी सांगितलेलं आहे 4 प्रकारे आपल्या हातून दान केलं पाहिजे. बुद्धांनी काय सांगितलेलं आहे? 4 प्रकारे आपल्या हातून दान केलं पाहिजे. आणि बाबासाहेबांनी सुद्धा तेच सांगितले आहे की आपल्या कमाईचा 20वा हिस्सा दान केलं पाहिजे. बघा बाकी समाजामध्ये आपला समाज आपल्या कमाईचा, आपल्या प्रॉपर्टीचा 20वा हिस्सा काढतात आणि ते अमुक दान देतात. अशा प्रकारे आपण पण दान दिलं पाहिजे. बुद्धांनी सांगितलं आहे, गृहस्थ लोकांनी 4 प्रकारे दान दिलं पाहिजे. कोणत्या 4 प्रकारे दान दिलं पाहिजे? कायाचं दान, वाचेचं दान, मनाचं दान आणि धनाचं दान. ज्या ठिकाणी कायाचं दान आहे, आपल्या शरीराला दान द्यायचं आहे. उदाहरणार्थ आपल्याला दवाखान्यात कोणाला बघायचं आहे तर आपण स्वतः जातो ना, ते कायाचं दान झालं. वाचेचं दान, आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत चालता बोलता उठता बसता कोणापरी राग दोष न मानला पाहिजे, प्रेमने, करुणे भावनेने, मैत्री भावनेने बोललं पाहिजे, हे वाचेचं दान झालं. मनाचं दान, समोरचा काय करते काय नाही करत आमचं मन कसं स्वच्छ असलं पाहिजे. आम्ही कोणाच्याही मनामध्ये दोष निर्माण न करता आपण करुणा मैत्रीनं वागलं पाहिजे. आणि धनाचं दान, खरोखर ज्या ठिकाणी धनाचं दान आहे, आता भिक्खू लोकांचे विहार बनणे चालू आहे, इथेही विहार आहेत, त्या विहारामध्ये पंखा नसेल, लाईटचा काही कमी असेल, काही रंगरंगोटी नसेल. बघा भारतभर काय पुरं जगभर फिरा, असं कोणी हात वर करून दाखवा की या मस्जिदमध्ये या खिडकीचा काच तुटलेला आहे, या ठिकाणी कलर लागलेला नाही, या ठिकाणी विटा दिसतात, असं कुठंच होणार नाही. तुम्ही कुठेही जा, कुठेही भारतभर, कुठे इंडियाभर फिरा, तर मस्जिद कुठेही असो, छोट्या गावात असो, मोठ्या शहरात असो, ते मस्जिद असं वाटते की आपल्या 8 दिवस झाले कलर वगैरे मारून त्या अटक जसे आपण घरात बसला असतो. आपले विहार बघा, काच तुटलेले आहे, दरवाजे आहेत तर कडी नाही आणि पैशाची काही वाण नाही, पण आपल्यामध्ये श्रद्धा नाही. कसं देवावं, काय देवावं, तो काय विचार करायचा नाही. आपल्या हातून चांगल्या ठिकाणी दान केलं पाहिजे, याच्याकडे आपलं लक्ष दिलं पाहिजे. म्हणून ज्या ठिकाणी
द्रव्याचं काम आहे, आर्थिकचं काम आहे, त्या ठिकाणी आर्थिकच काम करते. म्हणून आपण दानाकडे वळलं पाहिजे आणि संघाला भोजन दान दिलं पाहिजे, आर्थिक दान दिलं पाहिजे. आणि संघाला तर नेहमीच बोलायला पाहिजे. संघाला दान दिलेलं सर्वात श्रेष्ठ दान बुद्धाने सांगितलेलं आहे. एवढं बोलून इथं थांबतो. सर्वांचं कल्याण हो, सर्वांचं मंगल हो, सुखी हो, सुखी हो, सुखी हो. जंग शिवरंग दानं द्रव्य दानं अल्पहार दानं भोजनं दानं आर्थिक दानं बुद्ध प्रमुखस्य भिक्खो संघस्य हेम द्वितीयंपि तृतीयंपि ईदं शिवरं दानं द्रव्य दानं अल्पहार दानं भोजनं दानं बुद्ध प्रमुखस्य भिक्खु संघस्य हेम 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 दानं ददन्तो सदाय शीलं रक्षन्तो सर्वदा भावनाभिर्भवन्तो गच्छन्तो देवतागता तवे बुद्धा भगवता पच्चगानाशयं फलम् अहर्दानासतेजेन आकाशराजगो मट्टा देवानागामेन्दिका पुय्यन्तं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु बुद्धशासनं आकाशराजगो मट्टा देवानागामेन्दिका पुय्यन्तं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु धम्मदेशनं आकाशराजगो प्रियंकं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु तं परन्ति सावधियो विभजन्तु साबरोगिनं प्रतिमते भवन्तराय सुखी दीर्घायु भव जादो परिवार तुमच्या घरातील तुमच्या परिवारातील सर्व विघ्नांचा सर्व दुःखांचा नाश हो, सर्व रोगांचा नाश हो, सर्व भयांचा नाश हो, सर्वांना दीर्घायुष्याचा धन्यवादचा लाभ हो. तुम्हा सर्वांच्या इच्छा आकांक्षा पौर्णिमेच्या शीतलचंद्राप्रमाणे पूर्ण होत बुद्ध बलाने धम्म बलाने संघ बलाने जादो परिवार तुमचे कल्याण हो, मंगल हो, मंगल हो. बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. त्यांची पुस्तकं आहे काही भोजन दान देत आहोत. त्या भोजनाचा भिक्षू संघ स्वादिष्ट भोजन म्हणून जाधव परिवार तुम्ही जे भोजन दान दिले आहे त्या भोजनाचा भिक्षू संघ स्वादिष्ट भोजन म्हणून स्वीकार करत आहे. या कुशल कर्माने या पुण्य कर्माने तुमचे कल्याण हो, मंगल हो, मंगल हो, मंगल हो, सुखी हो.